वेलकम टू अ न्यू व्लॉग फ्रेंड्स. आणि मी आलेली आहे कृष्णा नदीच्या काठी. इथे घाट बघू शकताय. तर आजचा व्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कृष्णा नदीच्या सुंदर घाटावर. निसर्ग, शांती आणि श्रद्धेचा सुंदर संगम आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूयात. गावी आल्यावरचा हा दुसरा दिवस. निवांत शांत सकाळपासून असंच बसलो होतो, पण अचानकपणे नदीच्या घाटावर जाण्याचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. भिलवडी नदीचा घाट म्हणजे घरापासून अगदी 2 किलोमीटर इतका दूर. तसे तर गावी येणे वर्षातून 3-4 वेळा होते, पण घाटावर येणं कधी पॉसिबल झालंच नाही. आज निवांत वेळही होता आणि योगायोगही आला. रेवा पण सोबतच होती. तिने कधी नदीचा घाट जवळून पाहिलाच नव्हता. कधी येता जाता प्रवासामध्ये पाहिल तो तितकाच. मग आज ठरवलं जायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. सोबत आपल्याला कपडे पण आणलीच होती धुण्यासाठी. मग आम्ही निघालो. शांतपणे वाहणारी कृष्णा नदी, तिच्या काठावर उभा असलेला हा घाट मनाला वेगळी शांती देणारा आहे. नदीवर पडणारे सूर्यकिरण, थंडगार वाऱ्यांची झुळूक आणि पाण्याचा मधुर आवाज, हे सगळं वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं. हा घाट केवळ पाहण्याचं ठिकाण नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाचं सुंदर मिलन आहे. इथे सकाळी लोक स्नान करतात, पूजा करतात आणि संध्याकाळी नदीकाठी बसून शांततेचा अनुभव घेतात. शहराच्या गडबडीपासून दूर असा निवांत वेळ घालवायचा असेल तर भिलवडी कृष्णा नदी घाट नक्कीच भेट देण्यासारखं एक ठिकाण आहे. आता या सुंदर अशा घाटाची थोडक्यात मी माहिती सांगते. भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव असून ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. इथला कृष्णा नदीचा घाट हा गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असून ती शेती, पिण्याचं पाणी आणि सांस्कृतिक जीवनाचा आधार आहे. भिलवडी घाट परिसर शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे. कृष्णा नदी घाट हा फक्त घाट नाही, तर तिथल्या लोकांच्या जीवनाचा श्वास आहे. श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचं सुंदर संगम आहे. कृष्णा नदी घाटावर वसलेलं शंकराचं प्राचीन मंदिर हे परिसरातील श्रद्धा आणि शांततेचं केंद्र मानलं जातं. वाहत्या कृष्णा नदीच्या सानिध्यात उभं असलेलं हे महादेवाचं मंदिर मनाला विलक्षण समाधान आणि शांती देणारं आहे. नदीचा मधुर आवाज, थंडगार वारा आणि मंदिरातील शांत वातावरण भक्तांच्या मनाला देवाजवळ नेऊन ठेवतं. विशेषतः श्रावण महाशिवरात्री आणि सोमवारच्या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी असते. एका बाजूला पवित्र कृष्णा नदी आणि दुसऱ्या बाजूला शांत साधं शंकराचं मंदिर. हे दृश्य पाहिलं की मन आपोआप ध्यानस्थ होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला नदीवर जो पूल दिसत आहे तो आत्ता सध्या नवीनच तयार करण्यात आलेला आहे. या पुलामुळे स्थानिक नागरिकांचा आणि भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा झाला. पूर्वी घाटावर जाण्यासाठी नदी ओलांडताना अडचणी येत असत, विशेषतः पावसाळ्यात हा पूल बांधल्यानंतर त्या अडचणी सर्व दूर झाल्या. कृष्णा नदीचं पाणी हे केवळ वाहणारं पाणी नाही, तर शुद्धता, पवित्रता आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. या नदीत केलं जाणारं पवित्र स्नान मन आणि शरीर दोन्ही पण शुद्ध करतं, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. स्वच्छ, निर्मळ आणि शांत वाहणारं पाणी नकारात्मक विचार दूर करून मनाला प्रसन्नता आणि शांतता देतं. नदीत स्नान केल्यानंतर मन हलकं झाल्यासारखं वाटतं. या नदीवर उभारलेला सुंदर आणि मजबूत पूल दोन्ही काठांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. या पुलामुळे प्रवास अधिक सोपा, सुरक्षित होतो. कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूंना हिरवळ पसरलेली आहे. शेतं, झाडं आणि मोकळी हवा निसर्गाच्या सानिध्यात असल्याची खरी जाणीव करून देतात. हा परिसर शांतता, स्वच्छता आणि निसर्गप्रेमी लोकांसाठी एक सुंदर ठिकाण आहे. नदीच्या घाटावर स्वच्छ आणि मजबूत दगडी पायऱ्या तयार केलेल्या आहेत.
या पायऱ्यांमुळे नदीत उतरणं, स्नान करणं आणि पूजा अर्चा करणं सोपं आणि सुरक्षित झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी या पायऱ्या खूप उपयोगी ठरतात. स्वच्छ वाहणारं कृष्णा नदीचं पाणी, मजबूत आणि सुंदर पूल आणि हिरवागार असणारा परिसर, हे सगळं मिळून निसर्ग आणि विकासाचं सुंदर उदाहरण आहे. हा आमच्या भिलवडी गावातील नदीचा घाट सन 1779 मध्ये बांधण्यात आला असं मानलं जातं. हा घाट मराठा साम्राज्याच्या काळात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला असं ऐकलं आहे. नदीकाठावर सजलेली दगडी पायऱ्या, विस्तीर्ण मंच, शांत सुंदर घाटाची रचना, या सगळ्यांनी घाटाचं सौंदर्य आणि उपयोग आजच्या काळात टिकून ठेवलेला आहे. त्यातच हे शंकराचं मंदिर या घाटाची शोभा वाढवते. हे मंदिर आणि सुसज्ज असलेला हा घाट 245 वर्षांपूर्वी तयार झाला होता आणि तेव्हा साडेतोडीत दगडी बांधकाम करून हा घाट बनवण्यात आला. कृष्णा नदीत अनेक वर्षांपासून देशी गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. स्थानिक मच्छीमारांसाठी उपजीविकेचा हा आधार आहे. नदीचं पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी माशाची महत्त्वाची भूमिका इथे पार पाडली जाते. पक्षी आणि इतर जलचरांसाठी अन्नसाखळीचा हा एक मोठा भाग आहे. कृष्णा नदीच्या खोल आणि शांत भागांमध्ये मगरी अधूनमधून आढळतात. महत्त्वाची बाब म्हणजे मगरी प्रामुख्याने शांत आणि खोल पाण्यात राहतात. त्या स्वतःहून माणसांवर हल्ला करीत नाही जोपर्यंत त्यांना धोका वाटत नाही. बहुतांश वेळा त्या सूर्यप्रकाशात काठावर बसलेल्या दिसतात. मगरींची उपस्थिती म्हणजे नदीचं नैसर्गिक परिसंस्थान अजूनही टिकून आहे असं पर्यावरणशास्त्र सांगतं. मासे, मगरी, पक्षी, वनस्पती हे सगळे मिळून कृष्णा नदीचं नैसर्गिक संतुलन राखतात. नदी फक्त पाण्याचा प्रवाह नाही, तर अनेक जीवांचं घर आहे. आज या ठिकाणी अनुभवलेलं सगळं नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि प्रसन्न वातावरण मनात कायमच साठवून आता आम्ही घरी परतण्याच्या प्रवासाला निघालो आहोत. नदीचा शांत प्रवाह, हिरवळीनं नटलेला परिसर आणि मनाला स्पर्शून जाणारी हवा, हे सगळं आयुष्यात कधीही न विसरण्यासारखं आहे. अशा ठिकाणी घालवलेले क्षण मनाला नवीन ऊर्जा देतात आणि आत्म्याला समाधान देऊन जातात. आठवणी सोबत घेऊन पण पुन्हा एकदा इथे येण्याचं आश्वासन मनात ठेवून आता आम्ही घरी परततो. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. संध्याकाळच्या नाश्त्याला इथे शेवया करते. हे घेतलेले आहेत. इथे कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं काहीसं साहित्य घेतलेलं आहे आणि आता ती शेवया बनवणार आहे. आणि मी रेवासाठी बनवणार आहे ही मॅगी, जी की आपण पुण्यावरून आणली. इथे तेल टाकलेलं आहे आईने. तेलात शेवया टाकल्या भाजण्यासाठी. हे चांगलं तेलात भाजून घेते ती. बघू कशा होतात शेवया तिखटवाल्या. शेजारी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे शेवया भाजून घेते आहे तेलात. तर इथे पुन्हा तेल टाकलेलं आहे. तर इथे जिरी मोहरीची फोडणी आई देत आहे शेवयाला. जिरी मोहरी टाकल्यानंतर आईने टाकलाय कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा आणि मिरची, हिरवी मिरची टाकलेली आहे. तर इथे हिरव्या मिरच्या आणि कांदा भाजून घेतली. चवीनुसार मीठ इथं टाकलेलं आहे कांद्यामध्ये, म्हणजे कांदा पण लवकर आपला भाजून निघेल. कांदा आपला भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे. टमाटर सॉस टाकतात. काय टाकते? टोमॅटो सॉस. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे भाजलेल्या शेवया. तर आता हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचंय. त्याच्यानंतर शेवटी पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये काय हळद बिळद काय ऍड केलेलं नाही.
बारीक शेवळे ग, लय पाणी लागणार नाही. 1-2 मिनिट आपण वाफवून घेऊ. वाफेवर शिजायला हवे. तर हे शेवळ्यांचं उपीट इथे तयार आहे. तर इथे जरा साखर टाकलेली. धरते ती म्हणत होती शेंगदाणे ह्याच्यामध्ये तर इथं आपल्या शेवळ्या तयार आहेत. तर हे पप्पांना घेऊन चालले आता. मी इथे रेवाला बनवते आहे मी मॅगी. आल्यापासून माझ्या मागं लागलेली मॅगी बनव. तर शेवळ्या तर घरातल्यांसाठी केल्या, मग रेवा आणि आर्यनसाठी मॅगी बनवते. मॅगीला कांदा टमाटो आणि बटरची फोडणी दिली, अमूल बटरची. आणि आपला मॅगी मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद असं करून मॅगी बनवलेली आहे. इथे रेवाची मॅगी तयार आहे. मी नेते रेवाला मॅगी खायला आणि ही आर्यनला ठेवलेली आहे. तर हा म्हणतोय मला पोट आलंय. गौराबाई भिलवडीची फेमस बासुंदी पाटील डेअरीमधली मी पावशेर आणली होती, जास्त नव्हती आणली. आणि इथे मी टेस्ट करत आहे. टेस्टला अगदी भन्नाट लागत होती. याच्यामध्ये बरेचसे फ्लेवर आहेत. टेस्टला खूप छान, खरंच छान लागत होती. 65 रुपये पावशेर असा त्याचा रेट होता. आणि थिक होती, छान होती, मलईदार होती आणि थोडीशी जास्त गोड होती, पण टेस्टला मस्त होती. तर तुम्ही कधी भिलवडीत गेलात ना, नक्की ट्राय करा. आंटीने जेवणात बनवलेली आहे मेथीची भाजी, चपाती, मटकीचं कालवण, भात, अख्खा मसूर पण बनवलाय, पण अख्खा मसूर घेतलेला नाहीये. आणि रेवा खाती त्याच्यासोबत बॉबी. तर इथे जेवण वगैरे झालेलं आहे. भांडी घासायला आणलेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आणि भांडी घासायची आहेत. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा असा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गऊ से बाय. आर्यन बाय. जोरात बाय. नाही टाकायचं त्याला, त्यानं मारलेला ती लागेल. हळू हळू हळू, काही गरज नाही गौरी काढायची.